महाराष्ट्रात अनेक शहरातच नव्हे तर गावखेड्यातही विकास कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, परंतु विकास होत असताना मूलभूत सुविधांचा अपव्यय होता नये याची जबाबदारी प्रशासन व संबंधित ठेकेदार यांनी घेणे आवश्यक आहे। देवगड तालुक्यातील वनिवडे या गावी अशाच प्रकारे रस्त्यांच्या शेजारी केबल टाकली जात असून कंत्राटदाराने केबल टाकण्यासाठी काढलेले खड्डे मात्र जसेच्या तसे ठेवले आहे। यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे आणि संपूर्ण रस्ता हा दुर्घटना प्रणव झाला आहे। यापुढे एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन व कंत्राटदार जबाबदार असतील असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। वनिवडे गावातील हा प्रजिमा 12 आहे आणि हा 12चा जो रोड आहे त्या रोडच्या साईडने मला वाटतं जिओ किंवा कोणाची तरी इंटरनेटची केबल टाकण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरने केलं, परंतु कॉन्ट्रॅक्टरने काम व्यवस्थित केलेलं नाही। त्याने केबल टाकली पण रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारे हा काम केलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी अशा परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे गाड्या साईड देताना अनेक वेळा अशा प्रकारे हे पहा इकडे आता परवा गाडी ही झाली, दाखव कुठे आहे ती, हा हे बघा या ठिकाणी गाडी खाली गेली होती। तर असं पूर्णपणे हे वानिवडे सरवणकरवाडी एक तर दलदलीचं हे आहे आणि बघा तुम्हाला दिसतंय की पूर्णपणे ह्या रोडची वाट लावली अक्षरशः बांधलेले त्याची वाट लावली कॉन्ट्रॅक्टरने। तरी त्वरित कॉन्ट्रॅक्टरकडला या संबंधित कारवाई व्हावी आणि हा रस्ता व्यवस्थित व्हावा। जर या रस्त्यावरती अपघात झाले तर त्याला या अपघाताला जबाबदार असेल तो कॉन्ट्रॅक्टर। तरी त्वरित संबंधित विभागाने याची काळजी घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हे काम व्यवस्थित करून देण्यास सांगावे। एसटीची गाडी, भरलेली गाडी किंवा एखादा ट्रक किंवा गाड्या जर इथे साईडला जर गेल्या तर मोठा अपघात होऊ शकतो, मनुष्यहानी होऊ शकते। तरी लवकरात लवकर सदर कॉन्ट्रॅक्टरला हा जो रस्ता आहे तो रस्ता दुरुस्त करून देण्यासाठी आदेश द्यावेत, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ रस्ता रोको करण्याच्या विचारात आहोत। लवकरात लवकर याच्यावरती कारवाई होऊन हा रस्ता सुस्थितीत करावा। आपण PWDशी संपर्क साधावा याबाबत। PWDचे जे साहेब आहेत त्यांच्याकडे PWDचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती कारवाई करावी। धन्यवाद। स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्राचार्य केले असून नमूद काळापर्यंत प्रस्ताव सुस्थितीस न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। श्रीविद्या सरवणकर, जनशक्ती, देवगड। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।